आमचं काम तुम्ही नेहमी बघत असता आणि ते काम सुंदर कोणामुळे होतं तर हे बघा ते या लोकांमुळे आज जे काही आम्ही आहोत आणि जे काही तुम्हाला काम आमचं सुंदर दिसतंय, जे काही घरं आम्ही सुंदर बनवतो ते फक्त या लोकांमुळे. नमस्कार. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली लॅमिनेट सिलेक्शन पासून आणि त्यासाठी मी पुण्यातल्या भवानी पेठेतील टिंबर मार्केटमध्ये गेलो होतो. तुम्हाला कधी इथे यायचं असेल तर शक्यतो टू व्हीलर किंवा कॅबने या, कारण इथे कार पार्किंग मिळणं म्हणजे खूपच अवघड आहे. तर चला आपण आता लॅमिनेट सिलेक्शन करूयात. इथे आम्ही आमच्या ऑनगोईंग साईटसाठी लॅमिनेट सिलेक्शन केलं. किचनसाठी ग्लास ॲक्रेलिक आणि लिव्हिंग रूम आणि बेडरूमसाठी डेकोरेटिव्ह आणि वुडन फिनिश लॅमिनेट्स. तुम्ही माझ्या प्रोजेक्टमध्ये बघत असाल की मी मोस्टली वुडन लॅमिनेट्स यूज करतो, कारण मला असं वाटतं की वुडन लॅमिनेट असलं की थोडं घराला घर पण येतं आणि घर जे आहे ते घरासारखंच वाटतं. आणि मी शक्यतो सिलेक्शन एकाच दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, कारण जितके जास्त ऑप्शन्स बघाल तितकं जास्त कन्फ्युजन वाढतं आणि प्रोजेक्ट पूर्ण व्हायलाही उशीर होतो. लॅमिनेट सिलेक्शन पूर्ण करून मी गेलो आमच्या एका अपकमिंग प्रोजेक्टच्या टाईल सिलेक्शनसाठी. इथे आम्ही संपूर्ण घरासाठी फ्लोअर टाईल्स, बाथरूम टाईल्स, किचन प्लॅटफॉर्मसाठी फुल बॉडी टाईल आणि डॅडो टाईल्स निवडल्या. आणि पूर्ण घराच्या ज्या टाईल्स आहेत म्हणजे बाल्कनीसाठी वगैरे पण आम्ही काही टाईल्स बघितल्या. आणि किचन हा विषय घरातील महिलांच्या खूपच जवळचा असतो आणि हे तर तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे बराच विचार आणि चर्चा झाल्यानंतर आम्ही फायनल डिसिजनपर्यंत पोहोचलो. पण क्लायंट खूप छान आहेत, माझ्यावर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवलाय आणि ते म्हणाले की दिनेश सर तुम्हाला जे योग्य वाटेल ते निवडा, आम्ही फक्त हो म्हणण्याचं काम करणार आहे. सो अशा विश्वासामुळेच ॲक्च्युली मला असं वाटतं की सिलेक्शन पण आमचं खूप पटकन झालं. आणि त्यानंतर मी निघालो अजून एका साईट व्हिजिटसाठी जी आमची इथून जवळच आहे. तर त्याचा हा एंट्रन्स आहे आणि आता इथलं काम ऑलमोस्ट पूर्ण झालंय. फक्त पेंटिंग आणि काही फायनल टचअप्स आहेत तेवढंच बाकी आहे. इकडे पण क्लायंट आले होते, सो क्लायंट सोबत काही डिस्कशन झालं, म्हणजे काही अजून बारीक सारीक गोष्टी बाकी आहेत का त्या बघितल्या. आता मी तुम्हाला हे पूर्ण घर दाखवतो. तर हा बघा, हा आहे लिव्हिंग रूम. हा पूर्ण लिव्हिंग डायनिंग असा एरिया आहे. त्याच्यानंतर ही आहे मास्टर बेडरूम आणि ही आहे किड्स बेडरूम. आणि ह्या घराचा पूर्ण व्हिडिओ मी काम पूर्ण झाला की तुम्हाला दाखवेलच नेहमीप्रमाणे. आता मी लंच ब्रेक नंतर निघालो कर्वेनगरला. आमची इकडे एक साईट सुरू आहे, तर तिकडे लॅमिनेट्स आले होते, तर ते सुद्धा चेक करायचे होते आणि काही बारीक सारीक काम आहे ते सुद्धा बघायचं होतं. तोडलं असतं बाबा. मतलब नीचे एक विनियर का पट्टी और वो एमडीएफ जो है वो अंदर. हे दोन विनियरचे सॅम्पल आहेत आम्ही बनवून घेतलेत, म्हणजे हे कसं आम्ही त्याचं ऍप्लिकेशन करणार आहे त्याचे सॅम्पल आहेत. हे एकदम सॉफ्ट आहे तुम्ही पाहिलं तर, आणि ह्याला पूर्ण त्याच्यानंतर पॉलिश होणार आहे. हे अशा प्रकारे विनियर आम्ही सिलेक्ट केलंय. आता आमचा टीम मेंबर तुम्हाला दाखवेल की आम्ही हा की होल्डर कसा तयार करत आहोत. मेन डोरच्या पाठीमागे एक स्टोरेज बनवला, त्या तिकडे एक स्टोरेज आहे आणि यात आम्ही असा की होल्डर बनवला आहे. तुम्ही केलंय. हा, दिसणार का तिकडे काय करणार? नाही, इथे आमचा असा डोर येणार आहे आणि ते आम्ही असे पॅरेलल ग्रूव्स घेणार आहे. आपण ना याच्यात पुश मॅग्नेट देणार आहे, ज्याच्याने हे करून येणार की आपण इथे कीज ठेवणार आहे. थँक्यू. आणि हो, अजून एक साईट व्हिजिट बाकी आहे आणि त्या साईटचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुढच्या व्लॉगमध्ये घेऊन येणार आहे. म्हणून आमचे व्लॉग चुकवू नका आणि तुमचंही घर सुंदर बनवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.